बघा पूर्वी महाराज, पूर्वी हे सगळं व्यवस्थित चालायचं. का पूर्वी सगळं व्यवस्थित चालायचं? कारण पूर्वी यज्ञयाग होत होते, हवा दूषित होत नव्हती, प्रदूषण होत नव्हतं. उन्हाळ्यात ऊनच राहायचं, पावसाळ्यात पाऊसच राहायचा आणि हिवाळ्यात हिव राहायचं. का? यज्ञयाग व्हायचे म्हणून. स्वच्छ राहायची सृष्टी. आता उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात हिवाळा, टाळाला मिळ नाही. का? माणसं महाराज, माणसांनी वागणं बदललं म्हणून सगळ्याला वागणं बदलावं लागलं महाराज, सगळ्याला. एका ठिकाणी तर गोड वर्णन आलंय पहा. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर, या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. माणसं बदलली म्हणून निसर्गाला सुद्धा बदलावं लागलं. अरे भर पावसाळ्यात जर टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतं, विचार करा निसर्ग किती बदलला, निसर्ग किती कोपला या माणसावर. माणसानं सगळं वागणंच बदलून टाकलं महाराज, सगळं वागणं. माणसाला स्टँडर्ड राहावं वाटतं, स्टँडर्ड खावं वाटतं, स्टँडर्ड फिरावं वाटतं. माणसाला स्टँडर्ड कपडे घालावं वाटते. तर मला वाटतंय माणसानी हे स्टँडर्ड करण्यापेक्षा अगोदर विचार स्टँडर्ड केले पाहिजे आणि मग चांगलं राहिलं पाहिजे. मला तरी वाटतंय इथं बसलेल्या जेवढ्या माता मावल्या आहेत, जेवढ्या आमच्या ह्या माता मावल्या बसल्यात, खरं सांगायचं हातवर करून सांगा, कोणाकोणाची लेकरं इंग्लिश स्कूलला आहेत? हातवर करा बरं. इंग्लिश स्कूलला कोणाकोणाची लेकरं आहेत? हातवर करा. करा हातवर, कोणाकोणाचे लेकरं इंग्लिश स्कूलला आहेत? इंग्लिश स्कूलला महाराज आम्हाला लेकरं घालू वाटतात का? शेजाऱ्याने इंग्लिश स्कूलला टाकलं की आम्हाला वाटतंय आम्ही का कमी आहेत का? आम्ही मरमर कोणामुळं करायलो? लेकराला नाही इंग्लिश स्कूलला टाकायचं. पण एक गोष्ट सांगून जाईन ऐका, जी जिल्हा परिषद शाळा आहे ना, जिल्हा परिषद शाळा म्हणजे हे ओरिजिनल माईचं दूध. जिल्हा परिषद शाळा म्हणजे हे ओरिजिनल माईचं दूध. आणि इंग्लिश स्कूल म्हणजे गावरान माईचं दूध म्हणावं लागेल, गावरान माईचं. अरे जे जिल्हा परिषद मध्ये जे प्रेम आहे, कितीतरी जिल्हा परिषद शाळा तुमच्यामुळे बंद पडल्या, तुमच्यामुळे. ज्या दिवशी जिल्हा परिषद शाळा बंद पडतील ना महाराज ऐका, ज्या दिवशी जिल्हा परिषद शाळा बंद पडतील त्यावेळेस गरीबाच्या लेकरांना शिकायचं कुठं? अरे काय देत नाही जिल्हा परिषद आम्हाला. जिल्हा परिषद घालण्याकरता कपडे देते, आम्हाला जिल्हा परिषद घालण्याकरता बूट देते, आम्हाला जिल्हा परिषद शिक्षणासाठी पेन वही पुस्तकं देते, आम्हाला जिल्हा परिषद शाळा खाण्यासाठी खाऊ देते. अजून काय द्यायचं जिल्हा परिषदनं? जिल्हा परिषद म्हणजे आपली ओरिजिनल माय, ओरिजिनल. इंग्लिश स्कूल म्हणजे आपली डुप्लिकेट महाराज. इंग्लिश स्कूल म्हणजे सावतर माय म्हणावं लागेल. म्हणून जिल्हा परिषदला जेवढं लेकरायला, मला बऱ्याच वेळेस घरी म्हणतात आपल्याला आता इंग्लिश स्कूलला टाकायचं. मी म्हणला 5वी पर्यंत जिल्हा परिषदच, त्याचा बेसिक पाया होस तर जिल्हा परिषद. आणि आपल्या लेकराचे 5वी ते 10वी पर्यंत बेसिक पाया हे 10वी होईपर्यंत जिल्हा परिषदला ठेवलं पाहिजे. हे पैशावाल्याचे काम आहे ते इंग्लिश स्कूल, हे आपल्या गरीबाचे काम नाही.
हे सगळं वातावरण जे बदललं, हे लोकांचं वागणं बदललं म्हणून सगळ्या देवांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आता यज्ञ पुन्हा प्रारंभ करावा लागेल, यज्ञ चालू करावं लागेल. आणि यज्ञ करण्यासाठी जो यज्ञाचा यजमान आहे दक्ष प्रजापती, त्याला जिवंत करावं लागेल, त्याला उठवावं लागेल. पण भगवान शंकराकडे सगळे देवदेवता गेले. महाराज भगवान शंकराची स्तुती करू लागले. हे भोलेनाथ, सगळ्या देवांनी महाराज देवासमोर भगवान शंकरासमोर हात जोडले, देवाची विनंती करायला सुरुवात केली. कर्पूर गौरम करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. हर हर शंभो शिव महादेवा शंभो. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हर हर शंभो. भगवान शंकराची स्तुती केल्याच्या नंतर महाराज भगवान शंकर प्रसन्न झाले. सांगितलं, आज सगळे देवदेवता मिळून इकडं कस काय कैलास पर्वतावरती. सांगितलं, प्रभू यज्ञाचा यजमान जिवंत करावं लागेल. मग यज्ञाच्या यजमानाला महाराज भगवान शंकराने सांगितलं, जो कोणी पक्षी प्राणी लवकर प्राणी सापडल त्याचं मस्तक आणा. गेले 2 शिवगण आणि महाराज बोकड्याचं मस्तक आणलं. ते महाराज दक्ष प्रजापतीला बसवलं. आणि महाराज दक्ष प्रजापती आता महाराज स्तुती करायला सुरू केली. त्या दक्ष प्रजापतीने बघा, बरेच जुने माणसं महादेवाच्या मंदिरात गेल्यावर बोकड्याचा आवाज काढते. का काढते? त्याचं कारण आहे, ती दक्ष प्रजापतीने केलेली भगवान शंकराची स्तुती. तुमचं आमचं तसंच आहे. भागवत कथा ऐकायची म्हणजे नुसती कथा नाही ऐकायची, कथेमध्ये काय सांगितले सार हे ऐकलं पाहिजे. तुमचं आमचं तसंच आहे. जवरक तुमचे हातपाय चांगले आहेत, डोळ्यांनी चांगलं दिसतंय, तोंडाने चांगलं बोलता येतंय, तुम्ही भजन करतात? अजिबात नाही, अजिबात करत नाही. जोपर्यंत तोंडाने चांगलं बोलता येतंय तोपर्यंत याला नाव ठुई, त्याला नाव ठुई, याची निंदा कर, त्याची निंदा कर. आपल्या तोंडाच्या पाठीमागं हेच काम आहे, याची कुचानिंदी कर, त्याची कुचानिंदी कर. अरे जोपर्यंत तोंड चांगले तोपर्यंत देवाचं भजन केलं पाहिजे. देवाचं भजन माणसाने या मुखाने त्या भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. राम नामाचं धन जोडून ठेवलं पाहिजे माणसाने. राम नामाचं धन. अरे ह्या धनाची चोरी होईल पण राम नामाच्या धनाची चोरी कधीच होणार नाही. आपलं तोंड चांगलंय तोपर्यंत नाही, जेव्हा आपले दात पडले, डोळ्यानं दिसणं, कानानं ऐकू येणं, तेव्हा तो सगळा माल आमच्या नशिबाला. म्हणजे ज्याला ऐकू येत नाही ते कीर्तनाला पुढे येऊन बसणार. तुमच्या इथे सगळ्या बॅटरी चार्जिंग येतात, सगळे व्यवस्थित येतात. ज्याला ऐकू येत नाही, ज्याला दिसत नाही ते महाराजाच्या पुढे, आणि मग ते महाराजाकडे ताणू ताणू पाहत येतं. परवादीच्या कीर्तनाला एक जण माझ्या समोर असं येऊन बसले, बाबा असे टाईट डोळे करून माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणले जरा हुशार दिसायलेत कानू, जरा यायला जरा माहिती आहे कानू, आपण जरा चांगलं बोललेलं बरं. आणि सगळं कीर्तन झालं. मी एक जणाला विचारलं, हे बाबा जरा हुशार दिसते तर हे जायचं लक्ष भरपूर असतंय. ते म्हणले महाराज त्या म्हाताऱ्याला ऐकूच येत नाही आणि मी तानू तानू कीर्तन सांगायलो. आपल्या तोंडाने चांगलं बोलता येतं तर देवाचं भजन नाहीत म्हणत महाराज.
आणि जेव्हा दात पडली तेव्हा त्याला म्हणावं लागतंय, म्हणा विठ्ठल विठ्ठल. मग ते म्हणते इथल इथल. दात पडले काय येणार आहे आवाज. पुन्हा यज्ञाचं नियोजन केलं, सुंदर असा यज्ञ केला. आणि यज्ञ केल्याच्या नंतर महाराज पुन्हा आनंदीमय वातावरण झालं. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाची कथा झाली. यानंतर शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगू लागले, राजा त्या भगवंताची भक्ती करत असताना त्या भगवंतापाशी कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या कुळातला आहे, देवाला याच्याशी काही घेणं देणं नसतं. कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, नोहे नोहे हा भेदभाव त्या परमात्म्याकडे त्या देवाकडे नाहीच. त्याच्या पुढे जाऊन सांगू, कोण भक्त लहान आहे, कोण भक्त मोठा आहे, याच्याशीही देवाला घेणं देणं नाही. देव तुमची भक्ती तुमच्या वयाच्या मर्यादेवरून पाहत नाही. देव तुमची भक्ती तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत याच्यावरूनही पाहत नाही. देव तुमची भक्ती तुम्ही कोण्या कुळातले त्याच्यावरून सुद्धा पाहत नाहीत. फक्त तुमची भक्ती ही प्रांजळ मनाची असली पाहिजे, प्रांजळ प्रांजळ स्वच्छ असली पाहिजे. ह्याच्याकरता शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगायला सुरुवात केली, राजा ऐक, उत्तानपाद नावाचा राजा आणि त्या उत्तानपाद नावाच्या राजाला एक सुनीती आणि सुरुची नावाच्या दोन पत्न्या. जी सुरुची होती तिच्या मुलाचं नाव उत्तम, जी सुनीती होती तिच्या मुलाचं नाव ध्रुव. बघा, सुरुचीवर जरा कमी प्रेम होतं राजाचं, उत्तानपाद नावाच्या राजाचं. जी सुरुची होती तिच्यावर जास्त प्रेम होतं, सुनीतीवर कमी प्रेम होतं. सुनीती थोडी बाजूला राहायची. एक दिवस ते ध्रुव हे लहान लहान लेकरं खेळण्याकरता गेल्याच्या नंतर महाराज, तर लेकरातली लेकरात गप्पा असतात महाराज. एक जण म्हणलं, काल माझ्या बाबांनी मला खाण्याकरता खाऊ आणला. दुसरा म्हणला, माझ्या बाबांनी मला खाण्याकरता खाऊ आणला. आता हे लहान लेकरं काय महाराज सांगतील, काय बोलतील सांगता येत नाही. एक वयस्कर बाबा त्याच्या नातवाला घेऊन घराच्या वाट्यावर बसले. आणि वाट्यावर बसल्याच्या नंतर नेमकं ते पोरग होते इंग्लिश स्कूलला शिकायला. आणि ते 2-4 दिवस झालं पोरग शाळातच गेलं नाही. आणि त्या इंग्लिश स्कूलच्या मॅडम गावात चक्कर मारायला आल्या, पोरं काऊन येईन शाळात. त्या म्हाताऱ्याने सांगितलं, बाळू बाळू जाय लवकर, पटकन घरात जाऊन लप. बाळू म्हणला, काय झालं बाबा. ते बाबा म्हणले, तुया इंग्लिश स्कूलची मॅडम आली, लेकरं धरून न्याला शाळात. ते म्हणलं, बाबा मी नाही, आधी तुम्ही जाऊन लपा. म्हातारा म्हणला, अरे शाळात मी जातो का तू. ते म्हणलं, बाबा मी शाळात सांगून आलेलो आहे की मी आता 10-12 दिवस शाळात येणार नाही. म्हातारं म्हणलं, काऊन. कारण मी शाळात सांगून आलो, आमचं म्हातारं आता राहिलं नाही, ते आमच्यातून निघून गेलं, म्हणजे मी गेलं. हे असे आगाऊ लेकरं झाले, आगाऊ. लेकरं काय विचारते सांगता येत नाही महाराज. लहान लेकराचे फार मार्मिक प्रश्न असतील. ते ध्रुव धावत धावत घरी पळत आला. पळत आल्याच्या नंतर आईला सांगितलं, आई सगळ्याचे बाबा त्या लेकरांना खाण्याकरता खाऊ आणतात, माझे बाबा का आणत नाहीत, माझे बाबा कुठे आहेत, माझे बाबा कोण. आईनं सांगितलं, बाळ ह्या राज्याचे जे राजे आहेत ना ते तुझे बाबा आहेत बाळ, ते तुझे बाबा. आई मला माझ्या बाबाला भेटायला जायचं. हो बाळ. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर ध्रुव सुंदर असं स्नान करून आपल्या बापाला भेटण्याकरता राजवाड्यामध्ये गेला. उत्तानपाद नावाचा राजा उत्तम नावाच्या मुलाला महाराज मांडीवर घेऊन खेळत होता, सिंहासनावर बसलेला होता, मांडीवर खेळत होता. ध्रुवाला पाहिल्यावर बापाला मोह आवरला नाही. ध्रुवालाही उचललं, दुसऱ्या मांडीवर घेतलं. पण ऐका जी सुरुची नावाची आई होती ती आल्याच्या नंतर ध्रुवाच्या हाताला ओढलं आणि सांगितलं, तुला जर या राजगादीचा उत्तराधिकारी व्हायचा असेल तर मर आणि माझ्या पोटी जन्माला ये. महाराज ध्रुव खाली पडल्याच्या नंतर रडत 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 आपल्या आईकडे आला. आणि आईकडे आल्याच्या नंतर आईने विचारलं, बाळ कोणी मारलं तुला, कोणी काही बोललं का. बोलायला सुरुवात केली ध्रुवानं, आई काही नाही ग, बाबाच्या मांडीवर बसलेलो होतो. दुसरी आई आली आणि हाताला धरलं, खाली ओढलं, बोलायला सुरुवात केली, तुला जर या राजगादीचा उत्तराधिकारी व्हायचा असेल तर मर आणि माझ्या पोटी जन्माला ये. आई मी बाबाच्या मांडीवर बसण्याकरता गेलतो का आई. आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आई विचार करत होती, बाळ
बाळ रडू नको, जाऊ दे. या जगामध्ये आपल्याला जर कोणी जरी नसलं तरी आपला तो परमात्मा आहे, परमात्मा देव आपला. या जगाने देव दे आपल्याला लांब लोटू दे, पण देवाने लांब लोटलं नाही पाहिजे. आणि एक गोष्ट बोलून जाईन, ऐका, या जगासाठी जगायचंच नाही, जगायचं देवासाठी. अरे सगळं जग आपल्या बरोबर असू द्या आणि देव आपल्या बरोबर नसू द्या, उपयोग नाही. नोहे नोहे अख्खं जग आपल्या विरोधात असू द्या आणि देव आपल्या बरोबर असू द्या, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुवीर तो बाल न बाका होय. महाराज, देव बरोबर असले ह्या जगाची काहीच गरज नाही. फक्त देव आपल्या बरोबर पाहिजे, जग नसलं तरी चालतंय. त्या सुनीतीनं सांगितलं, बाळ, या जगामध्ये आपलं सुख दुःख देवाला सांगितलं पाहिजे, देवाला. ध्रुवाने सहज विचारलं, आई, त्या देवाला सुख दुःख सांगण्यासाठी तो नेमका देव राहतो तरी कुठं? आई सहज बोलून गेली, बा, तो देव राहतोय जंगलात, वनात. ध्रुवाने मनामध्ये निश्चय केला आणि ठरवलं, जोपर्यंत त्या देवाची भेट घेत नाही, जोपर्यंत माझे सगळे दुःख त्या देवाला सांगत नाही, तोपर्यंत राज्यामध्ये वापस येणार नाही, परत येणार नाही. आणि रात्र होऊ दिली. रात्री 12-12:30 वाजता आई झोपलेली, आईचं दर्शन घेतलं आणि ध्रुव निघाला महाराज देवाची भेट घेण्याकरता, देवाचा शोध घेण्याकरता. रात्रीची वेळ, वनामध्ये ते 6 वर्षाचं लेकरू ज्या वेळेस वनात आलं, वनात आल्याच्या नंतर देवाला चिंता. देवाला वाटलं वनामध्ये जंगलामध्ये एखादा हिंस्र पशु आला आणि हिंस्र पशुने जर याच्यावर काही झडप घेतली तर माझ्यावर येईल, म्हणून याला सुखरूप घरी कसं पाठवावं, म्हणून देवाला चिंता. देवानी नारद महर्षीला बोलवलं. नारदाला सांगितलं, नारदा, ते 6 वर्षाचं लेकरू आहे ध्रुव नावाचं, त्याला घरी काढून द्या तुमच्या भाषेमध्ये. नारद महर्षी आले. आल्याच्या नंतर नारद महर्षी दिसल्याबरोबर ध्रुवाने हात जोडले. तुम्ही देव का? सांगितलं, मी देव नाही, मी देवाचा भक्त. शास्त्र सांगतं तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला अगोदर देव भेटणार नाही. तुम्हाला देव भेटायच्या अगोदर तुम्हाला संताचीच भेट घ्यावी लागेल. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संत आले त्या दिवसापासून देव भेटायला वेळ लागणार नाही. माणसाने जीवनामध्ये संगत केली पाहिजे, संताची सहवास केला पाहिजे. संताचा का? संताच्या सहवासामध्ये फार मोठा लाभ आहे महाराज, फार मोठा लाभ. काय लाभ? शास्त्र सांगतं, संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. होय तेरो बड़ो भाग रे, होय तेरो बड़ो भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. का जायचं? ऐका, संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान तुम्हा आम्हाला होतं. अरे मुळात आम्ही हंसच आहेत, पण तुम्हा आम्हाला त्याची प्रचिती नाही. काय? तुम्हा आम्हाला त्याचं ज्ञान नाही. तुम्हा आम्हाला वाटतं आम्ही कावळे येतो, पण त्या कावळ्यापासून हंस बनवण्याची ताकद या संतांच्या सहवासात नाही. कागा से तोय हंस बनावे, कागा से तोय
केल्याच्या नंतर कुणा कुणाचा फायदा झाला का? महाराज तुम्ही म्हणता संताच्या सहवासात जा, फायदा झाला कुणाचा? मी तर नेहमी सांगत असतो ऐका, संग ना करो राजा का, संग ना करो राजा का, पता नहीं कब बंदी बना ले, संग करो संतन का, पता नहीं कब हरीशे मिला दे. म्हणून संताचा सहवास करायचा. महाराज आम्हाला पटलं संताच्या सहवासात गेलं पाहिजे, पण संताच्या सहवासात गेल्यावर कुणा कुणाचा फायदा झाला? ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, हरि सुमिरन में लाग रे, हरि सुमिरन में लाग रे, तेरी अच्छी